दोन भाव एकत्र का आलेत? 15 तारखेला कळेल ना, दूध का दूध पाणी का पाणी. हा मराठी माणूस आता मागे हटणार नाही, पुन्हा एकदा क्रांती घडवेल आणि ती घडलेली 16 तारखेला पाहिल. सभा अत्यंत उत्तम झालेली आहे. आम्हाला सगळ्यात मोठं भाषण म्हणजे आदित्य ठाकरेंचा भाषण चांगला आवडला. ठाकरेंना मुंबई खायची आहे, लुबाडायची आहे, ओरबाडायची आहे, म्हणून त्यांची सत्ता यायला हवी. माझं सरळ म्हणणं आहे की खाऊ देत, कारण आमच्या माणसांनी खाल्ली चालेल ना, खाणारे राखणारे पण तेच आहेत ना, त्यामुळे परप्रांतीय आम्हाला इथं चालणार नाही. ह्यांना त्या मशालीच्या आगीमध्ये आणि त्या रेल्वेच्या इंजिन मध्ये टाकून आम्ही यांना काढणार आहोत. ठाकरे बंधूंची भव्य दिव्य सभा नुकतीच शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये पार पडलेली आहे आणि त्या मैदानानंतर मोठ्या प्रमाणात जे शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्रित आले होते ते आता या ठिकाणून निघायला सुरुवात झाली. आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांना भाषण कसं वाटलं, आजच्या भाषणातले मुद्दे नेमके कसे होते. आज ठाकरे बंधूंची भव्य दिव्य सभा पार पडली, काय पहिली प्रतिक्रिया? सभा अत्यंत उत्तम झालेली आहे. तुम्ही म्हणालात की भाषणापेक्षा भाषणातले मुद्दे महत्वाचे असायला लागतात. जातपात धर्माच्या व्यतिरिक्त विकासाचं राजकारण आणि ही मुंबई कशा पद्धतीने तोडली जाते, अदानीला कशा पद्धतीने हा महाराष्ट्र हा देश ही मुंबई दिली जाते, हे अगदी पुराव्यासहित दाखवलं गेलेलं आहे. मला वाटतं मुंबईतल्या प्रत्येक मराठी माणसाने, प्रत्येक मुंबईवर प्रेम करणाऱ्या भारतातील प्रत्येक नागरिक जो या मुंबईवरती आपला अधिकार दाखवतो त्यांनी या ठिकाणी जागृत होऊन यावेळेला मतदान करावं आणि हेच आवाहन या भाषणातून केलेलं आहे. मी एकच सांगेन की प्रत्येक महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या व्यक्तीला हे कळायला पाहिजे की आज महाराष्ट्र का लढतोय, दोन भाव एकत्र का आलेत. आज महाराष्ट्राला वाचवण्यासाठी मराठी माणसाला आणि महाराष्ट्रात प्रत्येक कुठल्याही माणसाला मुंबईमध्ये त्रास होऊ देत नाही. मग तो कुठल्याही प्रांतात, कुणाचा पगार नाही आहे, कुणाचं घर उद्ध्वस्त झालं आहे, कुठे आग लागली आहे, काही गोष्टी आहेत. प्रत्येक मराठी सैनिक जे महाराष्ट्रामध्ये आहेत, मग राजसाहेबांचा सैनिक असो, उद्धव साहेबांचा, इव्हन बाळासाहेब ठाकरेंचे जे शिवसैनिक आहेत ते प्रत्येक टायमाला प्रत्येक गोष्टीसाठी उभे राहतात. आज मराठी माणसाची, मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या लोकांची हे कर्तव्य आहे की आज आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. ते आपल्यासाठी एवढ्या वर्षानंतर एकत्र आलेत, आपण त्यांच्या मागे उभं राहून त्यांची ताकद वाढवायला पाहिजे. जसं शिवाजी महाराजांमागे मावळे होते, तानाजी माळुसरे होते, त्यांची ताकद म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं. आज महाराष्ट्र घडवायचं असेल, मराठी माणसाला वाचवायचं असेल तर त्यांना वोट करावंच लागेल आणि त्या केल्याशिवाय उपयोग नाही आहे. आम्हाला सगळ्यात मोठं भाषण म्हणजे आदित्य ठाकरेंचा भाषण चांगला आवडला, कारण ते सगळ्यांना सहकार्य करतात आणि राजसाहेब आणि उद्धव साहेब हे दोघंही एकत्र आले, त्यामुळे आम्हाला आनंद आहे. बस एवढंही बोलते. काय मी एवढंच सांगेन की आज ज्या भाषणामध्ये आदित्य साहेब ठाकरे यांनी जे काय मुद्दे मांडलेले आहेत, मुंबईबद्दल त्यांचा असलेला जो का अभ्यास मांडलेला आहे, उद्धव साहेबांनी राजसाहेबांनी तर सांगितलंच आहे, पण आदित्य साहेबांनी पुढचे ठाकरे जे या शिवतीर्थावरून भविष्यात या महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या लोकांना दिशा देतील, हे ठाकरे आदित्य ठाकरे. आणि त्यांना जी ओपन चॅलेंज जी देवेंद्र फडणवीसांना दिलेली आहे की जर तुम्हाला एखाद्या विकासाच्या विषयावरती बोलायचं असेल तर या शिवतीर्थावरती उद्धव साहेब ठाकरे किंवा राजसाहेब ठाकरेंची देखील गरज नाही, आदित्य ठाकरे त्यांना उत्तर देतील. त्यांना खूप हाऊस आहे ना की लोक रक्कम लावायची, तर इथे 1 लाखाचं पारितोषिक लावलंय, आम्ही देऊ दे. त्यांनी यावं, समोरासमोर बसावं, या मुंबईसाठी काय करणार हे लोकांना सांगावं आणि आतापर्यंत काय केलं याच्यावर सखोल चर्चा होऊ दे, विकासावरती चर्चा. मी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सहकारी बोलतोय. आजची सभा तुम्ही पाहिली असेल. काही विरोधक असं म्हणतात की बाबा ठाकरेंना मुंबई खायची आहे, लुबाडायची आहे, ओरबाडायची आहे, म्हणून त्यांची सत्ता यायला हवी. माझं सरळ म्हणणं आहे की खाऊ देत, कारण आमच्या माणसांनी खाल्ली चालेल ना, खाणारे राखणारे पण तेच आहेत ना, त्यामुळे परप्रांतीय आम्हाला इथं चालणार नाही. आणि तो राष्ट्राचे लचके तोडले, महाराष्ट्राचे तोडले, आता गुळाच्या ढेपेवरती माशा घोंगावतात तशा मुंबईवरती ना मोशा मोदी आणि शहा घोंगावत आहेत. हा मराठी माणूस आता मागे हटणार नाही, पुन्हा एकदा क्रांती घडवेल आणि ती घडलेली 16 तारखेला पाहिल. मी तुम्हाला आवाहन करतोय, 14 तारखेला संक्रांत आहे, तोंड गोड करा. 15ला किंक्रांत आहे, म्हणजे ज्या दिवशी किंक्रासूर राक्षसाचा वध केला गेला होता तो दिवस मराठी माणूस साजरा करेल आणि पुन्हा वैभवाचे दिवस मुंबईत येतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही, दोन्ही भावांचं भाषण आवडलं. असं नका वाद नका लावू. आता कुठे दोघं वाद आणि भांडण मिटून आले सगळ्यांची भांडण. आणि विशेष करून मला आदित्य साहेबांचं भाषण इतकं भावलं की जे त्यांनी फटाके माळ लावली ती 10,000चीच माळ लावली होती. आणि या महानगरपालिकेमध्ये यांना सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही. आणि हा जसं म्हणाला ना, हा ठाकरे बंधूंची ताकद आहे, ही ताकद ह्यांचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही.
ह्यांना त्या मशालीच्या आगीमध्ये आणि त्या रेल्वेच्या इंजिनमध्ये टाकून आम्ही यांना काढणार आहोत. सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतलाच ना, सगळ्यांच्या चेहऱ्याचा एक वेगळा आनंद की दोन भाऊ एकत्र आले म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र एकजूट झाला. आणि त्यामुळे आता कोणालाच कोणाच्या त्यामध्ये ताकद नाही. कुठले व्यापारी असो, पंतप्रधान असो, कुठले गृहमंत्री असो, कोणाच्यामध्ये ताकद नाही की मुंबई आमची ह्याच्यापासून वेगळी करणार महाराष्ट्रापासून. कारण एवढा असं म्हणतात की ठाकरेंचा ब्रँड नाहीये, त्या ब्रँडचा मी बँड वाजवू असं भाजप ब्रँड वाजवर हे मुळात मुंबईचेच नाही. त्यामुळे मुंबईची अस्मिताच नाहीये. जे बोलणार आहेत ना दिल्लीमध्ये बसलेले, त्यांना फक्त मुंबईत काबीज करायचे, त्यांचे लसके तोडायचे. जे दोन नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना मुंबईशी काय हे नाहीये, देणं घेणं नाहीये. मराठी माणसाविषयी काही नाही. मोरारजीपासूनचा जो उल्लेख झाला ना, तर पुन्हा सांगणार नाही. तुम्ही सर्वांनी भाषणं ऐकलेली आहेत. तेच खरं आहे त्यांची. ती जळमळ आहे ना, महात्मा जळफळ आहे ना, की आपण मुंबई वेगळी करू शकलो नाही. ती महाराष्ट्रापासून तीच तरफड त्यांची आज पण दिसते. 15 तारखेला कळेल ना, दूध का दूध पाणी का पाणी. 15 तारखेला कळेल दूध का दूध पाणी का पाणी. आता आम्ही आहे ना दुधात साखर टाकतो ना, तसे आम्ही दोन्ही भाऊ आणि आम्ही मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र राहणार आहोत आणि ह्यांचाच बँड वाजवणार आहोत 15 तारखेला. बघा तुम्ही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. दोन्ही ठाकरे ज्या पद्धतीने आजची भाषणं झालेली आहेत त्याचं कौतुक तर सगळं मनसैनिक शिवसैनिकांकडून होतं. यासोबतच ज्यांना ब्रँडच्या संदर्भामध्ये उल्लेख केला त्यांचा आम्ही बँड वाजवू अशा पद्धतीने प्रतिक्रिया देखील त्यांच्या वतीने देण्यात आल्यात. कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.